5 ते 7 टन खेकड्याचं पालन, 200 ते 250 लहान मोठ्या शेळ्याचं पालन, 1000 पासून 12,000 पर्यंत कोंबड्याचं नियोजन, 5 ते 7 टनाचं माशाचं नियोजन, आजोला, हायड्रोपोनिक, इत्तमभूत सगळी माहिती आता आपण परफेक्ट पाहणार आहोत. आणि सर्वात विशेष म्हणजे हे जे हॉस्पिटल तयार केल्यामध्ये सेक्शन, तुम्ही फक्त बांबू बघू नका, खरं विश्व समोर आहे. आता खरा व्हिडिओ आपला आता सुरू होणार आहे, जे मध्ये ह्यांनी वेगळे पण काय केले. चला नेमकं मध्ये हॉस्पिटल कसे, त्याचे सेक्शन कसं, बांबू कसे लावलेत, ते नियोजन कसं आहे, सर्व पाहू. चला आपण आता हॉस्पिटल आणि पूर्ण मधून कसं स्ट्रक्चर बनवलंय आपण पाहूया. आता सुरू झालं आपलं हे बांबूचं जे अविश्वसनीय अकाल्पनिक जे साम्राज्य उभा केलंय ते इथून सुरू होत आहे. याच जागेवरून हे पूर्ण तुम्हाला बांबू दिसतात. याला असा कलर येईल जेणेकरून बांबू खराब होणार नाही. शेळी मुतली वगैरे, कोंबडी मुतले वगैरे जी घाण आहे याच्यामुळे बांबू खराब होणार नाहीत. हे असं पूर्ण या कलरमध्ये तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर दिसणार आहे. आता सुरुवात झाली ह्या एक वेगळ्या काल्पनिक जगातली किंवा एक अविश्वसनीय ज्याला म्हणतो त्या जगातली सुरुवात इथून आहे. बघा, इथून शेळ्या वर जाणार आहेत. सुरुवात अशी केली यांनी, मोठमोठे बांबू आणलेत, बांबू कट केले, एक बांबू सवासा, एक बांबू उलटा. का? त्यांचे शेळ्यांचे पाय घसरणार नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट सांगा तुम्हाला, या जागेवर या जगातल्या कुठल्याही इंजिनियरला लाजवेल अशी सिस्टीम आहे. शेळ्या इथून वरी जाणार आणि या जागेवरून होऊन या सेक्शनला जाणार. हे जे तयार केलंय हे पूर्ण बांबूत आहे. हे पट्ट्या, हे बांबू बांधण्यासाठी जी दोरी वापरली दुसरी तर साधी सुताची एकदम व्यवस्थित. हे असं स्ट्रक्चर आहे. खालून जसं बघताल हे खालचं पूर्ण जी प्रिमाइस आपण तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहे. हे सगळं कोंबड्या सेक्शन आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे काही 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या कटिंगच्या ज्या काही कोंबड्या त्या. आता आपण हळूहळू जाऊ वरती, जिथं तुम्हाला असं सेक्शन दिसणार आहे जे तुम्ही कुठंही कधीही पाहिलं नसेल. पाहायला पैसे लागत नाहीत म्हणून पाहायचंय. त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळणार आहे का, त्यातून काही घ्यायचंय का, तर आपल्याला संपूर्ण पाहायचंय. आता आपण सेक्शनला एंट्री करू. जिथून आपण चालणार आहेत या जागेवरून अशा शेळ्या चालणार आहेत. आणि विशेष म्हणजे तुमचा पाय 100% घसरत नाही. आता आमच्या पायात बूट आहेत, बूट खालून मऊ असते तरी सुद्धा या जागेवर घसरत नाही. हे पहा, ज्याला आपण लँडिंग म्हणतो, ही लँडिंग आहे. या लँडिंगवर कशा शेळ्या घसरतील आता बघा. ह्या लँडिंग नंतर इथून शेळ्या वरी आल्या, इथून वरी येणार आहेत. हे त्यांचा प्रवास हळूहळू. काय सिस्टम आहे, एक नंबर डिझाईन. इंजिनियर लावला होता कुणी? नाही, सगळं आपल्या डोक्याने गेले. हा माणूस इंजिनियर आहे, माझे दोस्त आहेत. त्याच्यामुळे आमच्या बोलण्याच्या संवादात काही एखादा शब्द कमी जास्त होऊ शकतो, समजून घ्यायचं. मित्रत्वात सर्व माप आहे. हे आपण आलेलो आता ह्या एका वेगळ्या युगात, जे स्ट्रक्चर तुम्ही कुठंच पाहिलं नसल. शेळ्यांसाठी डिलिव्हरी रूम वेगळी, काही शेळ्या आजारीत त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी सेक्शन वेगळं. आता आपण ह्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत. एक एक सेक्शन समजून घेऊ आता, जेणेकरून भांगे साहेब आपल्याला एक एक गोष्ट सांगतील. भांगे साहेब आता सूर सांगा की शेळ्या वरती आल्या, सेक्शन कसं कसं केलेलं आहे आता डिटेल मध्ये सांगा. आता आपण ज्या जिन्याने वरती आलो ह्या रॅम्पने, त्या रॅम्पच्या इकडा हा जो भाग आहे हा आपला केअर युनिट आहे, का हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच शेळ्यांचं हॉस्पिटल. म्हणजे इथं शेळ्या ऍडमिट होणार, कोंबड्या ऍडमिट होणार, बरोबर. इकडे कुठल्या शेळ्या राहणार चांगल्या, पण ज्यांची काळजी घ्यायची, जसं डिलिव्हरीला येणार आहे. आणि जे आजारी आहे ते आपण यांच्यापाशी आणू नाही शकत, दुसऱ्याला लागण होईल. त्याच्यासाठी आपण एकदम बाजूला एक क्वारंटाईन सेंटर पण केलेलं आहे. क्वारंटाईन सेंटर म्हणजे त्यांना तिकडे आपण क्वारंटाईन करणार की ज्याच्यापासून त्यांचं इन्फेक्शन दुसऱ्याला झालं नाही पाहिजे. आता हा जो सेक्शन आहे हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन. आपल्याकडे 200-250 शेळ्या आपलं टार्गेट आहे. सुरुवात छोट्याने होईल पण 200-250 टार्गेट आहे. तर असं समजून चालू की आपल्याला प्रत्येक आठवड्याला 7-8 शेळ्या आपल्या डिलिव्हरीला असू शकतात, बरोबर. तर मग 8 शेळ्या जर टार्गेट आपण ठेवले, एकात 2 जास्त आले तर आपण ऍडजस्ट करू. पण 8 कमी आपल्या काही शेळ्या राहिले तर ह्या सेक्शन मध्ये आपण क्रॉस फुल्ली करून 4 वेगवेगळ्या कप्प्यात 4 शेळ्या, तिकडे 4 शेळ्या, 8 शेळ्या. इकडं गव्हाणी करणार आहे. ऍक्च्युली मी रिसर्च डेव्हलपमेंट खूप केलं बांबूमध्ये. हे काय असं एका दिवसात उभं नाही झालेलं. हे तुटलं, ते आवडलं नाही, ते तोड, हे कर, ते कर. मी तर गव्हाणी पण बनवल्या होत्या ट्रायलला बांबूमध्ये, पण मला ते असं मनाला खटकलं की नाही, ते जरा बरं नाही. म्हणून आता गावाने मी थोडा फॅब्रिकेशन मध्ये करणार. लोखंडीमध्ये मस्तपैकी त्याला पाईप वगैरे कट करून चांगला चारा, कारण ते थोडंसं ते शेवटी ते शेळ्यांचा संपर्क जास्त गावानीशी, ते असंच उकडं वाकडं तिकडं मला नको होतं. म्हणून गावानी सोडून बाकी सगळं आता काम केले. आता ह्या महिन्यात माझं गावाण्यांचं वगैरे काम होईल.
तर इथं डिलिव्हरी डिलिव्हरीला येण्यापूर्वी 4-8 दिवस आपण तिला इकडे शिफ्ट करणार, म्हणजे कुठे धक्काबुक्की नको, काय नको, ती सेफ राहिली पाहिजे. सेफ राहील. ओके. डिलिव्हरी झाली का 8 दिवस ती आणि तिचं पिल्लू तिथं जागेवर. ओके त्या पिल्लाला वाटेल तेव्हा हे करेल, बरोबर. ओके 8-10 दिवसानंतर शेळी आपण आपल्या तिच्या मुख्य प्रवाहात सोडून देणार बरोबर. आणि तिचं पिल्लांसाठी आपण इकडे जागा केली. हे सेक्शन पिल्लांसाठी, हे पिल्लांसाठी, पिल्लांचं ब्रुडिंग, म्हणजे आपण जसं कोंबड्यांना ब्रुडिंग करतो तसं आपण ह्या शेळ्यांच्या करडांसाठी पण एक विशिष्ट टेम्परेचर मध्ये त्यांना महिनाभर ठेवणार. हो. मग इथं 4-5 दिवसाची पिल्लं, 8 दिवस तर समजा आईच्या संपर्कात आहे, पुढच्या 8-10 दिवस एका कप्प्यात, पुढच्या 8-10 दिवस पुढच्या कप्प्यात, असं महिनाभर टप्प्याटप्प्यानं बाहेर जाते. इथं वेगवेगळे आपण कप्पे करू आणि ते महिनाभर इथं राहतील. जेव्हा दूध प्यायला सोडायचे तेव्हा आपण त्यांना सोडणार, परत ते आले की इथं डांबणार त्यांना. हे सेक्शन मध्ये सेम दोन section. दोन. इकडे 4 इकडे 4, 8 शेळ्या असं ओके. करणार. हा. आणि इकडे शेळ्यांचं सेक्शन डिलिव्हरीच्या आणि हे पिल्ले. नवजात करडांचं सेक्शन. ओके आता हे जे सेक्शन आहे हे आपलं कोंबड्यांच्या ब्रुडिंगचं सेक्शन आहे. ओके हा आता इथं काय असणार आहे, हा. ही जी जागा दिसते हा. इकडून आपण एक इमर्जन्सी डोअर ठेवलाय. हा हा डोअर याच्यासाठी हा. की मी म्हणा किंवा आपले जे काही कर्मचारी असतील केअरटेकर, हा. इथं आपण समोर त्यांच्या खोल्या बनवलेल्या आहेत. हा. जायला यायला त्यांनी इकडून फिरून डायरेक्ट इथून इथं एक सीडी की फक्त ऍक्सेस तो कर्मचाऱ्यांना, इथं एक सीडी टाईप बनवणार आहे की म्हणजे ओके. इझिली कोण चढणार नाही. हा, हा. इथं पॅक राहील चारही बाजूनी ताडपत्री वगैरे लावून की आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायला. इथं एक बेड राहील हा. की या बेड मध्ये इथं मी म्हणा किंवा कोणी 24 तास एक माणूस इथं कंपल्सरी, कारण हे केअर युनिट आहे. त्याने इथंच थांबायचं. 5 मिनिटं इकडे तिकडे, त्या 5 मिनिटात काही जर वेगळं झालं तर कळणार नाही आपल्याला. म्हणजे एक गेला की दुसरा इथं पाहिजे, झोपायलाच इथं तो या क्षेत्रातला तज्ञ हा. असला हा. पाहिजे. किंवा तो मी असू शकतो हा. किंवा दुसरं कोणी असू शकतो. आता मी गेले 30-35 जवळजवळ मला 20-22 वर्षाचा माणसांचा हॉस्पिटलचा अनुभव आहे. मी स्वतः कंपाऊंडर म्हणून 20-22 वर्ष काम हा. केले. माणसांच्या आणि जनावरांच्या आजारात विशेष काही फरक नाही. त्याच्यामुळे मी एक वेगळं सेक्शन बनवलेलं आहे की आपण एक त्या पद्धतीने केलं तर म्हणजे तो एक महिनाभर मी व्यवस्थित एखादा कोंबडी किंवा एखादा ते पिल्लू जर सांभाळलं तर पुढचं आयुष्यभर त्याला काही होऊ शकणार नाही. ही सत्य परिस्थिती. महिनाभर व्यवस्थित त्याचं पालन पोषण झालं की त्याच्यासाठी. आता इथं आपण ब्रुडिंग रूम केलंय, इथं करणार आहे. इथं आपला गोल चिक्स रूम राहणार आहे, गोल तो चिक्स फीडर आपण लावणार त्याला, चिक्स गार्ड वगैरे. पहिल्या दिवशीचं व्हॅक्सिन करून मरेकचं व्हॅक्सिन करून आपण ते पिल्लू यात सोडून देणार पहिल्या दिवशी. ओके. आता परत 3 दिवसांनी आपल्याला व्हॅक्सिन करायला लागतं. एक दे, त्याच्यात काहींचं व्हॅक्सिनेशन राहून जातं. म्हणून आपण तसं नाही करणार आहे. परत इथं दुसरा सर्कल असणार आहे. 3 दिवसांनी त्याचं व्हॅक्सिन करायचं, दुसऱ्या टाकायचं. त्याने काय होणार, 100% व्हॅक्सिनेशन होणार. पहिला पिल्लू सुटणार नाही. दुसरा 3 दिवसांनी त्याची जागा बदलली, परत त्या गाणीत त्याला राहायचं नाही. पॉइंट आहे, ती गाणं आहेच ना 3 दिवसाची. त्यातनं तो नव्या फ्रेश जागेत आला, ती जागा मी स्वच्छ करून पुढच्या लॉटसाठी रेडी केली. बरोबर. पॉइंट. 7व्या दिवशी परत एक वेगळ्या प्रकारचं आपलं व्हॅक्सिन आहे. इथे त्याला पुढचं सेक्शन एक झालं, दुसरं झालं, दुसऱ्या सेक्शन मधून इथे येईल. इथं तो आला 7 दिवसांनी की तो 7 दिवस इथं राहील. म्हणजे 3 दिवस तिथं, 7 दिवस इथं, असे 14 दिवसाचं सायकल त्याचं इथं झालं. 14 दिवसानंतर आपलं गावठी पिल्लू आहे, ते काय बॉयलर नाही की खाली बसणार आहे. त्या गार्डचं उड्या मारतं ते. की ते तुम्ही 2 फीट लावा तरी उड्या मारणार. म्हणून आपण काय करणार आहे, इथे आणि इथे असं 2 मजली 3-3 फुटाचे पिंजरे बनवणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये ब्रुडिंग करणार त्यांना पुढचे अजून 14 दिवसाचे. थोडं मोठं झालं उडी मारू नये म्हणून पिंजरा. म्हणून मग पिंजरा, मग पिंजऱ्यामध्ये इथं 2 मजले, वरच्या मजल्यामध्ये आपण त्यांना टाकणार आणि तो पिंजरा मोठा राहणार कारण त्यांची साईज वाढली. बरोबर. म्हणून तो भला मोठा पिंजरा राहील त्यांना खेळायला बिळायला. परत एक 7 दिवसानंतर 21 दिवसांनी परत आपलं व्हॅक्सिनेशन येतं. एक घ्यायचा, पुढच्या कप्प्यात टाकायचं इकडच्या या सेक्शन मध्ये असं. आणि मग हे त्याच्यापेक्षा हा भला मोठा करायचा कारण परत वय वाढलं, साईज वाढली. मग परत खाली टाकायचा त्याला भला मोठा, तो सगळा खालचा 21 दिवसानंतर खालच्या पूर्ण सेक्शन मध्ये राहणार असं एल शेप मध्ये. ओके. म्हणजे 30 दिवस आपण कंपल्सरी, म्हणजे ब्रुडिंग संपलं जरी तरी पुढचे अजून 7-8 दिवस त्याला आपण नॉर्मल टेम्परेचरला इथंच ठेवणार. आणि त्याची काही तुम्हाला बादली दिसते तिथे, त्या भागात आपण एक इथं आता घसरगुंडी करणार कोंबड्यांना. घसरगुंडी. घसरगुंडी कोंबड्यांना घसरगुंडी. इथून त्याला कट करून इथे एक चांगला मोठा 2-2.5 इंचीचा पाईप असा घसरगुंडी करून खालच्या सेक्शन पर्यंत मी नेणार. आणि तिकडून ते महिन्याभराची पिल्ला अशी उसकली की त्या घसरगुंडीने डायरेक्ट खाली जाणार मेन सेक्शन मध्ये. त्यात पण आपले 4 प्रकार आहेत, ते आता मी खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सेक्शन पहा. 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस, त्याच्यानंतर पलीकडे पूर्ण व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर एक पाईप असणार आहे. त्या पाईपावर इथे घसरगुंडी, ते पिल्ले तिकून हुसकले या जागेवरून जे खाली ग्राउंड लेवलला जी कोंबडी पालन केलंय त्या मेन सेक्शन मध्ये
हे आहे अकल्पनीय, अविश्वसनीय. कसं आहे, आता बघतोय आपण इथं माझं काम चाललंय, आज माझ्याकडे लेबर नाही, हे स्वतः बरेचसे कामं मी हाताने करतोय. आता आज आपण आलोय म्हणून, नाही तर मी काल फारच्या कापीत होतो. आज आलोय मला, आज जरा सुट्टी देऊ स्वतःला, ते सगळं आपलं काम चाललंय ते मी दाखविलंय. आता भविष्यात मी असं टार्गेट ठेवलंय सर, माझ्याकडे एकही लेबर नसला तर मी एकटा काय काय करू शकतो आणि कसा प्रोजेक्ट सांभाळू शकतो. मी पिल्ला धरून खाली सोडायचं, माझा दिवस जाईन हो सर, बाकीचं काम कोण करणार. बरोबर. आणि एक पिल्ला नसणार, 500-500ची बॅच असेल ती. बरोबर. आणि ते आणि गावठी आहे, ते काय बॉयलर नाही की बाबा धरलं टाकलं, ते हाती लागणार नाही. म्हणून मी एक ऑटोमेशन करतो की इकडनं उचकली तिकडं, तिकडनं उचकली की ते म्हणजे कमी वेळेत काम झालं पाहिजे. म्हणजे तो बाकीचा वेळ मला बाकी कामात द्यायचा, कारण माझा प्रोजेक्ट छोटा नाही ना, बऱ्याच गोष्टी मला सगळीकडे लक्ष द्यायचंय. लेबर मला लागणारच आहे, पण असं झालं की बाबा माझ्या आज लेबरच नाही, मी यांना उपाशी मारू शकत नाही, यांना काही नाही, मला स्वतः करावं लागेल. म्हणून मी असं करतोय, आता जसं तुम्हाला मला आर वाटत, प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिक पाण्याचं सिस्टीम, मला पाणी पाजायचं टेन्शन नाही ठेवायचं. लागली की कधीही पाणी पी. चाऱ्याचं पण मी बऱ्यापैकी ऑटोमेशन वरती करणार आहे. आता तो रॅम्प एवढा मोठा करायचा प्लॅनिंग आहे. उद्याचा आता म्हणजे आजच पुण्यामध्ये ई शो आहे, मी त्या ई शोला चाललोय उद्या, आज जाणार होतो, आता उद्या जाणार आहे. की मी एक इलेक्ट्रॉनिक ट्रॉली बनवणार आहे मस्तपैकी, की तिकडे पण मी तुम्हाला शेतात दाखवलं. आता शेतापर्यंत तिला मी मुरमाचा रस्ता केलाय, तिथपासून ती ट्रॉलीने डायरेक्ट इथून हा अख्खा पूर्ण पॅसेज पर्यंत ती ट्रॉली फिरणार, ढकलायची गरजच नाही लेबरला, बटन दाबलं की चालली गाडा. म्हणजे का, त्याला लोड कमी दिला, तो जास्त काळ माझ्याकडे, त्याच्या बोकांडे एवढा चाराचे बोजे घेऊन इकडे यायचे म्हणलं का तो 4 दिवसात काटाळणार. बरोबर. त्याच्यापेक्षा त्याला एक ट्रॉली दिली, याच्यावर उचल नुसतं हात लाव त्याला, चालते पूर्ण. म्हणजे असं सेक्शन बनवले ते 7-7 फुटाचे आपण गॅप दिले त्याच्या, किती ट्रॉली चालावी माझ्या प्रत्येक पॉइंटला पोहोचणार. क्या बात. अशी ट्रॉली स्वतः तयार करणार आहे आपण, सगळे साहित्य गोळा करणार, स्वतः तयार करणार ट्रॉली. हे बघा, तुम्हाला कॅमेरा दिसत सुद्धा नसेल, हे सेक्शन 200 फूट आहे सर, 200 फूट आहे, 230. आणि खाली ते आपण 16 फूट अजून ऍडिशनल पडू, कारण आपल्या पिल्लांची संख्या वाढणार आहे. इथं खाली आपले 12,000 पक्षी बसणार नाही, म्हणून अजून आपण एक 3-4 पक्षी त्याच भागात बसतील असं आपण नियोजन केलेलं. 200 बाय 30 साम्राज्य सगळं. आणि विशेष म्हणजे संपूर्ण बांबू, मेटल गोष्ट सटीक आहे. आणि एक सांगतो, आता दुपारचे जवळपास 2 वाजत आलेले आहेत, कसलंही गरमत नाही. एसी सुद्धा याच्यापेक्षा याच्या पुढे पिकी, इतकं शांत, गार आणि सुंदर वातावरण आहे. आता आपण हॉस्पिटल बघितलं, आता हॉस्पिटलचं दुसरं सेक्शन आहे, ज्या सेक्शन मध्ये मेन शेळ्या असतील, कोंबड्या असतील, हे मेन ह्या सेक्शन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहेत. आणि काय नियोजन आहे हे वरती दाखवा एकदा. हे पहा, हे कशा पद्धतीत तुम्हाला दिसतंय, त्याची रचना, त्याची बांधणी, कुठं काय असलं पाहिजे, बांबू कुठं असला पाहिजे, सगळ्या गोष्टी विशेष म्हणजे भांगे सरनं केलंय. आणि बघा, हे झालं आपण हॉस्पिटल बघितलं. आपण जिथून रॅमून वरी आलो, या साईडचं पूर्ण हॉस्पिटल आहे. बघा, ह्या रॅम्प पासून डाव्या साईडचं पूर्ण हॉस्पिटल. आता उजव्या बाजूस आलोत आपण, उजव्या बाजूस एक एक गोष्ट समजून घेऊ. आता सर इथं मोठमोठे कप्पे केले, ह्याचं कसं नियोजन चालणार याचं. इथं काय केलंय, आता आपण जसं ठरवलं की तिथे आपले महिनाभराची पिल्लं तिकडे राहतील. बरोबर. महिन्यानंतर आपण काय करणार, हे एक आणि हे एक सेक्शन बनवले 2. इथं या दोन्ही साईडला पूर्ण इथून तिथून आपल्या गव्हाणी आणि त्याचे दरवाजे राहतील. ओके. आतल्या बाजूला पाण्याचं नियोजन राहील दोन्ही साईडला. हा एक मोठा सेक्शन केलाय, आपला मेन ब्रीडर इथं राहील शेळ्यांचा. हा, गुड. मेन ब्रीडर एकदम म्हणजे एकदम पैदाशीचा जो बोकड आहे रागेल, तो इथं ठेवायचा. म्हणजे तो येणारा जाणारा प्रत्येक शेळीला बघणार. अलग लक्षात, त्याचं लक्षच त्याच्यावर. लहान पिल्लं इथं ठेवायची, इथं लहान पिल्लं ठेवायची. तिकडून ती निघली 1 महिन्यानंतर की ती इथं ठेवायची. इथं 1, 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत आपण त्यांना ठेवणार. त्यांच्या थोड्याशा छोट्या गावाने इथं आपण नियोजन करते की त्यांच्या वयानुसार इथं ते राहतील. त्यानंतर काय करणार आहे, त्यांना ही जागा पुरेशी आहे. इथं जवळजवळ 50 बोकड बसू शकतात, आरामशीर बसतील. 50 बसतील, इकडे 25, इकडे 25, छोटी छोटी. नंतर त्यांचं वय वाढेल, जागा जास्त लागेल. बरोबर. मग हा एक मोठा त्याच्या डबल साईज एकदम स्पेस, त्याच्यातून ती ह्या मोठ्या कप्प्यात येणार आहे. त्याच्या हा डबल आहे डायरेक्ट. 2 पहिले एकच होता, इथं पार्टिशन होतं. मी ते ऐन वेळेस जसं आपलं काम पुढे चालतं, आपल्याला कळतं की हे नकोय, मग हे मी काढलं का अजून दोऱ्या तसंच आहेत. बरोबर. इथं मोठं सेक्शन. मग आपण काय करणार, काय होतं 2, 2.5, 3 महिन्यानंतरच हे बोकड आहे ना पाटीला त्रास द्यायला सुरू करतात, वय नसतं तरी पण. बरोबर. मग इकडे पाटी वेगळ्या बोकड वेगळे करून टाकायचे.
समोरासमोर ठेवायची, त्रास झंझटच नको. झंझट नको. हा. आणि आपण त्यांना फिरायला पण ज्यावेळेस सोडणार खाली वगैरे, हो. आपण रोज रोज सोडणार नाही. हा. आज एक कप्पा, उद्या दुसरा कप्पा, Alternate. अल्टरनेट, रोज एकच कप्पा सोडायचा, म्हणजे तीच खाली राहतील. दुसऱ्यांबरोबर वादविवादाचा त्यांचा विषय नाही. क्या बात. हे असं. हा. त्यानंतर आपण काय करणार आहे, आपला जो काही पैदाशीच्या ज्या शेळ्या आहेत, हा. मदर स्टॉक, मदर स्टॉक ज्या आपण ज्यांच्यापासून माता, ज्याच्यापासून आपण हे सगळं वैभव उभं करणार आहे, त्यांच्यासाठी इकडं 20 आणि इकडं 20, 40 मदर आपल्या इथं राहतील, ज्या आपल्या एकदम पॉप्युलर राहतील. ज्या त्या माता शेळ्या सगळ्या इकडे राहतील, या जागेवर राहतील, ह्या जागेवर राहतील. आणि त्यांच्या इकडे गव्हाणी वगैरे, पाणी बिणी आपण सगळं ऑटोमॅटिक येतं वरती. अजून हे बघा तुम्ही वर याच्या ताडपत्रीच्या वर पण आपण चटाई टाकलेली. हो. ही जी चटाई तुम्हाला साईडला दिसते ना, हा. ही आपण इथं बनवलेल्या आहेत. सर, चटाई इथंच विणलेल्या आहेत. मी काय करायचं, तिकडून मी आसामला जाऊन तिकडून मी असे जसे नाक्यावरती लेबर बसलेले असतात असे गोळा करून घेऊन आलं की त्याला याच्यातलं काही नॉलेज पण नव्हतं, पण बांबू काय त्यांना माहिती. इथं जसं प्रत्येक शेतकऱ्याला ऊस काय माहिती, तुम्हालाही माहिती, जो शेतकरी नाही त्यालाही माहिती, असं तिथं प्रत्येक व्यक्तीला बांबू माहिती, कारण त्यांच्या घरादारात बांबू आहे. हो. मग त्याला बांबू, तुला म्हणलं तुला बांबू माहिती आहे ना, मी सांगेन तसं काम कर, चल माझ्याबरोबर. असे मी 8 दिवस तिथं गोळा करून एक 10-12 लेबर गोळा केले. सर, त्यांना इथं आलो, असं कर तसं कर, मलाही माहित नाही त्यालाही माहित नाही, पण करायचं जे चांगलं दिसेल ते पुढे कंटिन्यू. मग आम्ही इथं करायचो. माझे फार बोट बिट फुटली, हात आपली किती शिराळं घुसली, काय फार कुरप झाली हाताला माझ्या 2 वर्षात. एवढं आम्ही कामं केली इथे, हे सगळं व्यवस्थित नियोजन केलं. मग जी गोष्ट आवडली का ती कंटिन्यू करायची. हे पहिलं स्ट्रक्चर असं नव्हतं. आता बघा, हे 2 वर्षापूर्वीच आहे, याला कैची सेपरेट आहे बघा. हा बांबू इथं कट आहे, बरोबर आहे, ही चूक आहे आमची. ओके. हा बांबू पुढे वरपर्यंत ठेवायला हरकत नव्हते आम्हाला, पण आम्ही पाहिजे. ती आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्याचं काम केलं तिकडे ती चूक पूर्ण दुरुस्त केली. ओके. म्हणजे कसं, हा कोपऱ्यातला हा आमचा पहिला बांबू आहे सर. तो कोपऱ्यात आम्ही शुभारंभ केला, त्या कोपऱ्यातला. तिथून बांबू गाड्यात गेलो. मग हे सगळं डिझाईन, रोज विचार, रातभर उद्या काय करायचं असं विचार करून मग हे केलं. हे पण इथं हे बांबूची पट्टीचा कन्सेप्ट नव्हता आधी. इथं काहीतरी राकडी पट्ट्या बिट्ट्या आहे, ते त्याचं बजेट काढलं तर ते 8-9 लाखाच्या नुसत्या पट्ट्याच बजेट निघालं माझं. अरे बाप. मी हे 2.5 लाखाच्या बांबूत माझं काम झालं. 8 लाख कुठं, 2.5 लाख कुठं, म्हणजे लाकडाचा विषय चालला. लाकडच पट्ट्याच्या बॅटम पट्ट्या टाईप येतात जंगली विंगली, त्या माझ्या 8 लाख रुपये जात होतं ते स्क्वेअर फुटावरती. मी आज हे एका गाडी जी माझे कंटेनर आला 2.5-3 लाख रुपये एका कंटेनरला आणायला खर्च येतो, तेवढ्यात माझं हे काम झालं सर. पण त्या लाकडापेक्षाही आता हे चाकायचं थोडस वाकडं तिकडे काय फरक पडत नाही. ह्याच्यातनं लेंडी प्रॉपर खाली जाणार, बकराच्या शेळ्याचं पाय याच्यात गुतणार नाही, काय नाही. मी बऱ्यापैकी ते त्याचं हे केले आणि बनवलेले. याच्यातनं खाली याच्यातून लेंडी खाली गेली की कोंबड्या भुगा. नियोजन बघा शेतकऱ्यांनो, कोंबड्या त्याचा भुगा. इथं शेळ्या राहणार आहेत या जागेवर, आणि इथून जे खाली लेंड्या पडत्याल खाली सगळ्या कोंबड्या. शिवाय खाली आपण कुठलं पीसीसी करणार नाही, मातीच. कोंबड्या आपल्या बापदादाने कोंबड्या पाळल्या, पीसीसी करून पाळल्या का, मातीतच. काय बघा कोंबड्या असं फडफड करतात, मातीमध्ये आंघोळ करतात. मी पूर्ण खाली बघा माती टाकली, पूर्ण उचलून टाकली माती. आपण आता खाली गेलो कोंबड्या सेक्शन बघणार, तर काय आलं, पण सुंदर संकल्पना बघा. इथं शेळ्याचं पूर्ण हे स्टॉक बघितला तुम्ही, बघा आपण त्या साईडने एक वेळेस बघितलं, आता या साईडनं पूर्ण हे दाखवा. हे बांबूचं साम्राज्य, आणि ह्याच जागेवर शेळी पालन आणि कोंबडी पालन ज्या स्टेपनं होणार आहे ते बघण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे वरतून जी घाण पाडणार आहे, खाली प्रत्येक जागेवर कोंबडी, आणि ती पूर्ण कोंबडी त्याला खाणार आहेत, कोंबड्या मातीत असणार आहेत. ह्याचा डबल फायदा. हे आपण दुसऱ्या मजल्यावर आहेत, गरमी नाही, उन्हाळ्यात थंड होतं, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गरम होतं. ही खासियत आहे बांबूची. आता या शेळ्याच्या नंतर जे पुढचं सेक्शन आहे ते आहे खेकडा पालन. म्हणजे पूर्ण सेक्शन आहे हे. कोंबड्या संपल्या, शेळ्या संपल्या, आता या इकडे या नवीन सेक्शन मध्ये जिथं आहे खेकडा पालन, इथं खेकडा पालन होणार आहे. हे पहा, काम आणखीन अंडर कंस्ट्रक्शन आहे. सर या इथं चालणार हे खेकडा पालन. आता हे काय, शेड आपलं झाल्याच्या नंतर तिकडे आपण एंड केला शेडचा, बरोबर. त्यानंतर आपलं हे शॉर्टिंग मटेरियल, वाकडे तिकडे बांबू बरेचसे आपल्याला उरले होते. हो. आता हे ठेवून करायचे काय, मग मी काय केलं, इथं याच्या खड्ड्यामध्ये पिलर उभे केलेत बघा. हो, म्हणजे मला खालची जागा वापरायची, वरची वापरायची. जागा माझ्या कसं क्षेत्र आहे फक्त 2 एकर, 1-1 फुटाचं मला महत्व आहे, बरोबर. अलग लक्षात, 1-1 फुटाचं मला महत्व आहे. कुठली जागा मी वाया जाऊन देणार नाही. म्हणून बघा, हे खाली मी काय केले, तळ केले. आता वरती शेड केलं, त्याला पार्शल सावली पण झाली.
मला वेगळी शेडनेट मार, हे मार, खाली काहीच नाही, काहीच गरज काहीच नाही. नाही. माझी पूर्ण सावली राहते बघा, तिकडे ऊन आहे, खेकडे इकडे सावलीत थांबतील. जसं जसं सूर्य फिरेल, म्हणजे मला सेपरेट तो करायची काही गरज नाही. शिवाय इथं हे जे बांबू आहे ना, हे जे दिसतात ते गड त्याच्या खाली 5 फूट आहेत. म्हणजे जे खाली दिसते त्याच्या खाली 5 फूट, त्याच्या खाली 5 फूट आहेत. 1 फुटाचा पीसीसी आहे, त्याच्यावर परत 4 फुटाचं ते तुम्हाला बिंब बनवलंय बघा. तो त्यासाठी की तिथपर्यंत पाणी राहणार आहे, बांबूला पाणीच टच नाही होणार. बांबू खराब होऊन. हा, भविष्यात काय फुगतो डोकं ना. लावलं? मग त्याला आता याला वॉटर प्रूफिंग चालू आहे बघा, तिथं वॉटर प्रूफिंगचं लिक्विड दिसतंय तुम्हाला. ओके. आता हे सगळं कोबाचं काम, आता हे सगळं वॉटर प्रूफिंग, आता हे आमच्या काकाचं काम चालू आहे. हे सगळं गोटाई बिटाई काम झालं की इथं खाली आपलं खेकड्यांचं, याच्यात आता दगड माती वेगवेगळे लेअर, नदी सारखं वातावरण त्या करणार. खेकड्याला तेवढं पोषक. हा, 5 ते 7 टन खेकडे बसतील याच्यात. जास्त जास्त बसतील सर. आणि खेकडे पण असे ना सर की 50 ग्रॅम पासून 1 किलो पर्यंतचा खेकडा आपल्याकडे राहणार भविष्यात. 1 किलो, एक खेकडा. 1 खेकडा 1 किलो. आपल्याला हार्वेस्टिंगची काही नाही सर, चांगलं द्यायचं, चांगलं करायचं. आणि हे जे वाकड्या तिकड्या बांबू मध्ये हाय फ्लोर, आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काय पट्ट्या पडल्यात, आता लेबर नाहीत, पण हे मी स्वतः पट्ट्याला ह्याच्यावर हे काय पलीकडे बसल्या हे एक अशा पट्ट्या बसणार आहे. इथं बसणार. आणि इथं आपण क्वारंटाईन सेंटर करतो. क्वारंटाईन सेंटर म्हणजे जे आपल्या इथं आपल्याला सस्पेक्टेड आहे, कधी शेळी म्हणा, कोंबडी म्हणा, किंवा कुठलाही प्राणी आजारी वाटला की तो त्याच्यापासून इतरांना लागण होण्यापेक्षा त्याला उचलायचं. इकडच्या भागामध्ये कोंबड्यांसाठी सेक्शन बनवायचं, इकडे थोडेफार शेळ्यांसाठी बनवायचं. आणि अजून एक सर, आपण कोंबड्यांसाठी, माशांसाठी, खेकड्यांसाठी BSFचा प्रोजेक्ट करणार आहे खाली, ब्लॅक सोल्जर फ्लाईज. तर त्याचा जो लव केज असतो की जिथं ती माशी अंडे देते आणि त्यांचं मीटिंग होतं, तो केजला पार्शल सावली ऊन लागतो. हो, तर ते ह्या कोपऱ्यामध्ये आपण करतो. मी सकाळचं कवळ्या उन्हामध्ये त्यांना मीटिंगला चान्स मिळेल, या कोपऱ्यामध्ये आपलं ते मीटिंग होणार. इथून आपण अंडी कलेक्शन करणार आणि खाली त्यांचं फिडिंगचा एरिया आपण खाली करणार आहे, कारण ते हेवी राहतं, वरती आपण जास्त वजन ठेवणार नाही. तो एक सेक्शन आपण ह्याच भागामध्ये करतोय. आणि त्या आळ्यांपासून म्हणजे 10 ग्रॅम आळ्यापासून 60-70 किलो खाद्य आपण 45 दिवसात बनवणार. आणि 50 ते 55% प्रोटीन असलेलं. क्या बात. आणि त्याला खायला पण आपण कुठलाही कचरा पट्टी, हॉटेल वेस्ट बेस्ट काही देणार नाही. हे फार्म आहे, हे माझं स्वप्न आहे. याला मला डम्पिंग ग्राउंड करायचं नाही. म्हणजे फुकाटचं मिळतंय म्हणून आणायचं, त्यातच ते नाही सर. त्यांना सुद्धा ते BSFला आपण आजोला आहे किंवा असे प्रोटीन बऱ्याचशा गोष्टींचं ते बनवणार आणि ते खायला देणार. त्यांना चांगलं खायला देणार, ते आपल्याला चांगला आउटपुट देणार. आणि त्या आळ्या आपल्या कोंबड्या खाणार, अंडी चांगली देणार. ते लोक ते अंडे लोक त्या अंड्यापासून निघणारं पिल्लू हेल्दी निघणार. त्याच आळ्या मी माशाला खायला देणार. तेच मासे मी कापले विकायला, त्याचं वेस्ट मी कोंबड्याला घालीन, पण ते कचरा नाही घालणार. ठीक आहे ना, माशाचं वेस्टच द्यायचंय ना. माझ्याकडे आहेत ना मासे, ते कापणारच आहे ना आपण, ग्राहकांना विकलं त्याचं वेस्ट आहे ते. तर त्या माशामध्ये काही आजार असला त्या वेस्टमध्ये, तो माझ्या फार्ममध्ये मी का आणायचा? किंवा आता लोक खेकड्यांना आणि माशांना आणि कोंबड्यांना चिकन वेस्ट घेऊन येतात. हो, बरं, त्या कोंबड्यांना आजार असेल, आला यांच्यात आला, माझे अख्ख्या कोंबड्या एका दिवसात झोपतील. त्यापेक्षा माझ्या काय ना, मी कोंबड्या कापून ऐकणार आहे, माझ्या कोंबड्याचं वेस्ट निघालच ना, तेच इथं ठेवून. ते तर निरोगी, मला माहिती ना माझ्याच इथल्या कोंबड्या आहेत, तेच वेस्ट मी देईल, बाहेरून काय आणायचं? म्हणजे हा प्रोजेक्ट करताना मी तो विचार केला, ह्याचं त्याला, त्याचं याला, त्याचं याला, त्याचं याला, कंपाऊंडच्या आत सगळं. कंपाऊंडच्या आत काय. आता माझा कोंबड्या, मी म्हणतो मी माझं टार्गेट आहे 100 कोंबड्या रोज कापी, मी तो 50च कापू द्या. 50 कोंबड्याचं मला जवळजवळ 20-25 किलो खाद्य वेस्ट मिळालं सर. बघा, ते 20-25 चिकन वेस्ट माझ्या BSFला देईल मी. दुसऱ्या दिवशी खतात रूपांतर, शिवाय त्याची ग्रोथ फास्ट. लक्षात आलं? फिश आहेत, मी म्हणतो 5 किलो रोज माझी विक्री होऊ द्या. 5 किलोचं मला 2 किलो वेस्ट निघन, मी माझ्या खेकड्यांना देईन. मला त्या आठवड्यातून 5 किलो लय झालं खेकड्यांना. म्हणजे वेस्ट पण मला बाहेर जाऊन द्यायचं नाही, कुठंच घाण नाही. म्हणजे आता आजूबाजूला आता लोक बघा बरेचसे फार्म असे कोंबड्या बिंबड्या मेल्याला फेकून देतात. मला गरजच नाही, मेली तरी ते माझं BSFचं फीड आहे. आजारी करून जरी मेली, अलग लक्षात, आजारी पडून एखादी कोंबडी मेली तरी ती माझ्या नुकसानीत नाही, ती लगेच BSFला फीड, दुसऱ्या दिवशी खाका. बघा, पुणे शहरामधून जी खवय आहेत ते याच जागेवर येणार आहेत, याच फार्मवर. आणि ह्या माणसाचं स्वप्न आहे की बाहेर जायचं नाही, फार्ममध्ये सगळं असेल. कोंबडी गावरान असेल, ऑर्गॅनिक असेल, शेळी पालन ऑर्गॅनिक पद्धतीनं असेल, खेकडा पालन असेल ऑर्गॅनिक पद्धतीनं असेल, मत्स्यपालन असेल ऑर्गॅनिक पद्धतीनं असेल. एकही गोष्ट अशी नसेल इथं केमिकल यूज आहे, इथं हायब्रिड आहे, काहीच नाही.
आणि बांगेसरा स्वप्न आहे पुणे माझ्या फार्मवर आलं पाहिजे, ही ऑर्गॅनिक पद्धत बघून. म्हणजे कोंबड्या, शेळ्या, क्वारंटाईन सेंटर, खेकडा पालन आणि मत्स्यपालन. मत्स्यपालन आपण बघणार आहेत. ही जी प्रोजेक्ट आहे तो अंडर कंस्ट्रक्शन आहे, म्हणजे जवळपास अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2-3 महिन्यात हे सगळं सुरू होईल. पावसाळा संपेपर्यंत आपलं काम सगळं संपेल. हे दाखवण्याचं काय कारण आहे की एका खेड्यात एवढं मोठं जर हे प्रोजेक्ट उभा आहे, हा शेतकऱ्यांना कळला पाहिजे, शेतकऱ्यांनी तो बघितला पाहिजे. चला, एवढं उभारू शकत नाहीत, आपण काही प्रयत्न करू शकतो. आता आपण ह्याच्या जी खाली जिथं कोंबड्याचं व्यवस्थापन केलेलं आहे ते बघणार आहेत. माती का ठेवली, त्याची रचना कशी केली हे बघण्यासारखी. चला आपण खाली सेक्शन बघू. सर, हे किती दिवसापासून काम चालू आहे? आता 2.25 वर्ष झाले सर. 2.25 वर्ष. कसं आहे, मला सुरुवात केली तर वाटलं 2-2.5 महिन्यात होईल. जसं कामाला खरी सुरुवात झाली, वेळच पुराणा झालाय. 8-10 लेबर आणले, मी काम चालू केलं. मध्ये आधी खंड पडत गेले, मी 2.25 कंटिन्यू नाही. कंटिन्यू जर म्हणलं तर 7-8 महिने काम चालू आहे कंटिन्यू. बाकीचे दिवस काही पाऊस, कधी बांबू नाही मिळाले, कधी लेबर नाही मिळाले, कधी काही वेगळ्या अडचणी, अशा याच्यात ते काम आता 2.25 वर्षात आता अंतिम टप्प्यात पोहोचले. कमाल आहे तुमची. शेळ्या पाहिल्या, आता कोंबड्या सेक्शन. वरी शेळ्यांचं कोंबड्याचं वेस्ट खाली येणार आहे आणि इथं जे मेन स्टॉक आहे, ज्याला पॅरेंट स्टॉक म्हणून, मोठमोठे जे कटिंगचे कोंबडे असतील किंवा कोंबडी असतील नरमादी, ते इथं असणार आहेत. ह्याची रचना बघा कशी केलेली. सर, आता ही जी तुम्ही हौदासार केलं, हे काय रचना आहे, कसं काय सांगाल? कसं सर, आता आपण एवढा मोठा प्रोजेक्ट करतोय, नुसतं एका प्लॅनवर चालता येत नाही. आपण ABC 2-3 प्रकारचे प्लॅन डोक्यात ठेवले. आता आपण वरून सगळी घाण मलमूत्र इथं खाली पडणार, सगळीकडे पडणार. आणि कोंबड्या त्या फोडतील बिडतील. पण आपले समजा उद्या आपलं 12,000चं टार्गेट आहे. कालांतराने असं वाटलं की बाबा कोंबड्याला अंगावर पळून किंवा काय असं त्रास होतोय किंवा काय असं जर जाणवलं तर आपला बी प्लॅन आहे. हो का, हे जे आपण सेक्शन, हे 2 बांबूचं अंतर 3.5 फूट आहे. 3.5 फूट. जे आपले पत्रे असतात ते त्या मापाचे, त्या हिशोबाने हे मी तेव्हा डिझाईन केलेले 2 वर्षापूर्वी, की तिथपासून तर इथपर्यंत असं आपल्याला क्रॉस पत्रा टाकायचा. ओके. इकडून इकडं क्रॉस पत्रा टाकायचा. म्हणजे वरती मूत्र लेंडी त्यावर पडेल आणि इथं पडेल. समजून घ्या, हे सायन्स समजून घ्या. म्हणजे ही जी मधला जी हौद दिसतोय तुम्हाला, हौद सहज नाही हो. इथं वरून जे मलमूत्र जे काही पडल, हे ह्या मधल्या कप्प्यात येईल. इकडून इथे येणार. इकडून आपण 5-6 महिने ट्रायल घेऊ पहिली, कारण हे करायचं म्हणजे 6 लाख रुपये खर्च. हे पत्रे, फिटिंग, पाईप, आणि आता आपलं बजेट संपल्यातच जमा आहे, संपून लय दमदार लाईव्ह तसा. तर मग वाटलं की त्रास होतोय तर ठीक आहे, मग आपण लगेच इकडे पत्रे टाकले. तिथं आपल्या गाया राहतील ना, त्यांचंही मलमूत्र आणि हे मलमूत्र इथं पूर्ण कॉन्क्रीट आणि घोटाई करून आपण तिथे नेणार एका जागेवर. म्हणजे ते आपोआप आत जाणार ना मूत्र. आता तिथं आपला खेकड्याचा टँक आला, राईट, त्यात जाणार. तिथून आपण एक ड्रेनेज सिस्टीम टँक मधून बाहेर काढली, म्हणजे त्या पाण्याला टच नाही झालं पाहिजे. त्या पाण्यात नाही ना, पण त्याच्यामधून आपण ड्रेनेज सिस्टीम केली आहे. डायरेक्ट वाड्याच्या पलीकडे एक आपण टाकी लावणार, त्यात ते कलेक्ट करणार आणि ते आपल्या चाऱ्यासाठी केलंय. चाऱ्याला ते मूत्र आणि हे खत एकदम ओके. चारा सुद्धा ऑर्गॅनिक, सगळं ऑर्गॅनिक. मला एक बॅग युरियाची विकत नाही सर. इथलंच हे कोंबड खत, हेच माझं शेळीचं खत, गोबर गॅसचा मग आपला प्लॅन होईल, त्याच्याच माझ्या स्लरी. म्हणजे काही सुरुवातीचं 1-2-4 महिने मला मार्केटवर अवलंबून राहावं लागणार आहे, पण 5-6 महिन्यानंतर मला एकही नवीन गोष्ट विकत नाही आणायची, मला इथंच तयार करायची. आता एक गोष्ट आहे, बरेच कॉन्क्रीट बघितलं, तुम्ही माती ठेवली. हे माती कशामुळे ठेवली? ही आता कसं सांगत सर तुम्हाला, मी सांगतो, हा प्रोजेक्ट नाही, हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट नाही, ड्रीम प्रोजेक्ट आहे. क्या बात. मी ज्यावेळेस लहान होतो ना, आमच्या आई कोंबड्या बसून अंड्याची पिल्लं काढायची. आमच्याकडे पाहुणे रावळे आठवड्यातून 2-3 वेळा फक्त कोंबड्या खायला यायची. म्हणजे एवढी आमची क्रेज होती आमच्या आईची, आमच्या वडिलांची. खुराडा होतं, खुराड्यामध्ये त्या काळामध्ये 200-250 कोंबड्या असायच्या खुराड्यामध्ये. अंड्या पिल्लाची अंडी. आणि आम्ही ज्यावेळेस दुकानात वगैरे जायचो, पैसे आम्हाला, जेव्हा मी इकडे मंचरकडे बहिणीकडे शाळेला वगैरे आलो 5वी-6वीला, त्यानंतर ₹1, ₹2, 4 आणि 8 मला माहीत झाले. तोपर्यंत पैसे मला माहित नव्हते, पण आमची खरेदी चालू होती. आई आमच्या हातात 2 अंडे द्यायची, जा साखर घेऊन ये. अंडे द्यायचे? 2 अंडे देणार, साखर घेऊन ये. 2 अंडे देणार, बेसन पीठ घेऊन ये. आम्हालाही माहित नव्हतं. तो जो किराणावाला होता तो अंडे विकायचा.
हा ही मग- साखळी साखळी. मग माझी आई मला अंडी देणार, ते दुकानावाल्याला द्यायची. दुकानाला द्यायचे 2 अंडे, साखर मागितली, किती काय ते आपल्याला काय तेव्हा काय कळायचं नाही. हा हा मग ते अंडी वगैरे घेऊन अंड्यावर आमचे चलन म्हणजे अंडी होती त्या काळात. माझ्या आईने खूप कष्ट केले. ही जी आहे ना सर, ही शशिकला कुटी आहे. मला भावना अनावर होत आहेत. तुमचं नक्की स्वप्न पूर्ण होईल सर, 100%. आईने खूप कष्ट केले सर, खरंय सर. आणि तिचं स्वप्न आहे, तिचं छोटं कोरडं होतं साम्राज्य करणार, ती आज पाहायला हवी होती. आता तुम्ही वरचं बघितलंय, दुसऱ्या फ्लोअर होतो आपण, आता ग्राउंडवर आलो. माती ठेवली, हे मूत्रासाठी ह्यांनी मधला चर केला. ह्याच्यातून माशाला ह्या घाण पाण्याचं नुकसान होऊ नये म्हणून ड्रेनेज केलं. नदीच्या पलीकडे खाऊद होईल. वडा येतो वड्यातच, छोटा, हा. वड्यात ते खाऊद होईल, आणि त्याच्यातून ते जे खतासाठी वापर, त्या 1 एकर जी जागा आपण पाहणार आहे त्या जागेसाठी वापर करणार, तिथं चारा तयार होणार आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात मुंगस, साप काही येणार आहेत का? तुम्हाला थोडक्यात सांगतो, आपण त्यांना दाखवूया. इकडून रस्ता आहे ना? नाही, हे मातीचा आपला एक प्रश्न होता, माती का टाकली. बर. कारण कसं आहे, कोंबड्या बघा, ज्या गावठी कोंबड्या आहेत त्यांना असं आंघोळ करायची सवय असते माती उकरून. हा. त्यांच्या अंगावर ज्या पिसवा बिसवा वगैरे होतात त्यांना ते गुदमरून मारतात. असा माझा अभ्यास आहे त्या मातीमध्ये. ते कायम बघा अशा मातीत फडफड करतात, पूर्ण मातीने आंघोळ करतात. मग तिच्या अंगावर जे काय पिसवा बिसवा होतात ते त्यांनी मारतात. असं कारण बघा, जिथं अशी काही सुविधा नाही, कोबा बिबा करतात बघा. बरेचसे तुम्ही म्हणले कोबा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला. कोब्यात काय होतं, ते मलमूत्र सगळं निचरत पण नाही, आणि त्यांना ते सवय याची आंघोळ करायची मातीत, ते त्यांचा नैसर्गिक क्रिया आहे ती त्यांना ती भेटत नाही. तर आपण त्याच्यासाठी इकडे माहिती ठेवलेली आहे. समोर जो आपला फ्री रेंज सेक्शन आहे तिथं तर आपण सर्व प्रकारची झाडं दाट लावणार आहे, सावली करणार आहे, की दिवसभर ते तिकडे राहतील रात्रभर. आणि आपण अशा काही गेट बीट पण बनवणार नाही, विशेष करून जेव्हा या कवाय जा कवाय या, काय प्रॉब्लेम नाही. ह्या सेक्शनला कंपार्टमेंट करणार, पण त्या त्याला एक असं गेट असणार की जेव्हा आपल्याला काही वॅक्सिनेशन करायचंय, कुठे काही काम करायचंय किंवा आतली साफसफाई करायची, आत येऊ नये, त्या वेळेसच आपण ते बंद करणार. एरवी सगळं खुलं, एरवी खुलं, म्हणजे त्याला वाटलं अंधाराच्या वेळेसही त्या झाडावरच मुक्काम करायचा, करू शकतं, काय अडचण आहे. आपलं तेच त्यांचंच घर आहे, लक्षात. ते असं केलं. आता साप मुंगूस जे काय तुम्ही विषय घेतलाय, महत्वाचं आहे. हा, हे बघा, ही सर हो का, हे पूर्ण मटेरियल टाटाचं आहे. आपण टाटाचे लय मोठे फॅन आहे. तुम्ही नाही, सगळं पूर्ण भारत देश फॅन आहे. ही टाटाची हिंज जॉईंट जाळी आहे, ही टाटाची हे. आता तुम्ही बाजूला बघा, सगळं आमच्याकडे जंगल एरिया, जंगलच आहे. बिबट्याचा वावर खूप आहे. प्रयत्न केलाय, याच्यावरून तो येतोय नाही माहित नाही, आता पण प्रयत्न केलाय. खाली दगडी बांधकाम आहे पूर्ण, पूर्ण भिंत चारी बाजूला, वड्याच्या बाजूला तर 10-11 फुटाच्या भिंत आहे, मोठ्या मोठ्या 5-5 फुटी भिंत आहे. माझं जवळजवळ 1.5 वर्ष झाले तेच काम चाललंय. आणि बघा, ही जाळी इतकी मजबूत आहे सर, हे बघा, क्या बात, काहीच होणार नाही तिला. याच्यावरनं हत्तीने टक्कर मारली तरी जाळी फ्लेक्झिबल होऊ शकते, तुटू शकत नाही. आणि याला आपण खाली ही पण आहे ना, चांगल्या प्रतीची कोंबड जाळी वापरली. ह्याच्यामधून काही येऊ नाही. हा, याच्यामधून मागे आता तुम्हाला मी सांगितलं की याच्यातून एक साप येण्याचा प्रयत्न केला, तो याच्यात अडकून मेला. आता बघा, याच्यातून छोटे जे सरपटणारे प्राणी ते इथून यायचा प्रयत्न करतील, ते इथंच अडकतील. बरोबर. घुस मुंगूस असेल किंवा साप असेल. याच्या बाहेरची जो पट्टा दिसतो 1-1.5 फुटाचा, यावर आपण कॉन्क्रीट करून काच पण लावणार आहे, जे फोडलेले काच, फोडलेले धारदार. अच्छा, म्हणजे आपला प्रयत्न की त्याला इथपर्यंत येऊनच द्यायचं नाही, जाळीपर्यंत चालला नाही पाहिजे. आपलं प्रिव्हेन्शन की इतकं की तो इथपर्यंत पोहोचला नाही. प्लस या 3 फुटावरती आपण झटका तार लावणार आहे बाहेरून, म्हणजे तिथं आळून वर चढायचा जरी प्रयत्न, म्हणजे काय, तो इथून येईन, पण समजा एखादा हुशार निघाला, तो इथून येईन वरच्या सेक्शन मधून, बरोबर. तो इथपर्यंत येण्यासाठी त्याला त्या झटकाच्या ताराचा सामना करावा लागेल. पहिले काच, पुन्हा झटका मशीन, पुन्हा छोटी मशीन जाळी, त्याच्या जर वर आला तर पुन्हा ते झटका मशीन आहेच त्याला, बरोबर. तो चढतानाच ते झटक्याच्या ताराशिवाय त्याला येता येणार नाही, तिथं त्याला झटके बसतील. आलं की लक्षात? असं ते प्लॅनिंग आहे. ह्या गल्डरला, ह्या अँगलला आपण बाहेर ना झटक्याचे तार घेऊन, आता ही कॉन्क्रीट मध्ये काढली, आतून पॅक झाली, बाहेरून कॉन्क्रीट मध्ये. आता ते पुढच्या टप्प्यात घेणार आहे मी ते, कारण मला पहिली झटका तार लावायचे, नाही तर मला तार लावायला उभा राहता काच लावल्यामुळे, म्हणून ते थांबवलंय काम. क्या बात है. आणि हा पॅसेज आपला व्हिजिटर साठी सर, म्हणजे सगळं त्यांना पाहण्यासाठी. शेतकरी आले बाजूलाच येणार इथं आपण झाडं लावणार आहे, हातगा बिदगा थोडे सावली करून याच्यावरती सावली पण करणार आहे. ओके. हातग्याचे झाडं वर्षभरात चांगले 20-25 फूट जातात.
आपण आता ह्या बाउंड्रीला पूर्ण हात घालावणार आहे. चारा पण झाला कटिंग करून शेळ्याला, त्याची फुलाची भाजी करून खायची. हा? इथं आपले थोडेफार वांग्याची झाडं, मिरच्याची झाडं, स्वतःसाठी आपल्याला ऑर्गॅनिक सगळं इथं राहील. आणि त्यातनंच पाऊलवाट पण राहील की ती सगळं माझं सगळे सेक्शन इथून त्याला टप्प्याटप्प्याने सगळे पाहता यावी म्हणून हा पॅसेज आहे. सरांना पाऊलवाट नाव घेतलं आणि क्रेडिट ज्यांनी ही संकल्पना मला दिली, पाऊलवाटा चॅनल आहे, तुम्ही पाहत असाल. त्या पाऊलवाटाचे जे मेन MD आहेत मारुद्र मस्के सर, त्यांनी मला हा प्रोजेक्ट सांगितला. सर इथे एक वेळेस भेट द्यावं लागते. आणि विशेष म्हणजे आमच्या बरोबर उभा आहेत आता ते पाऊलवाटाचे चॅनलचे मस्के सर. त्यांना धन्यवाद म्हणेल, कारण ही प्रोजेक्ट सर सहज नाही. इकडे या की सेपरेट व्यवस्था आहे. आता पूर्ण रस्ता ठेवलाय आपण चालाय फिरायला. हे पूर्ण ह्या कटाडून ते बघा, पिचिंग बघा सर, ही रुंदी याची. आता इथे एवढी एक फुटाची अजून भिंत होणार आहे. इकडे जे आहे ना वरती चढून बाहेर जातील. मग ही जी भिंत दिसते तुम्हाला, हिला अशी राऊंड कनेक्ट होणार चारी बाजूनी. आणि त्याच्यावरती आपल्या घरात जे आपण टाईल लावतो गुळगुळीत, त्या सगळ्या टाईल्स लागणार. मग ते खेकडा इथपर्यंत येणार, पण वर चढायला का घसरून खाली असं म्हणून टाईल लावायच्या. आणि इथं चालण्यासाठी हा मोठा पॅसेज ठेवलाय. इथे म्हणजे 2 काम आहेत. हो. शेतकऱ्यांना पण पाहायला भेटेल जवळून. हो. दुसरं, मला चारा पाणी करायला मला पण रस्ता पाहिजे. हो, ते पण काम आहे. ही तार सांभाळा. येस, हे आता तात्पुरते. आणि हा ड्रेनेज सिस्टीमचा आपला मगाशी विषय झाला. त्यामधल्या पट्ट्यामधनं जे काय मलमूत्र येईल तो काळ्या कलरचा पाईप आहे बघा. सर पाईप वॉटर ते हौदात जाणार. ते पाईप वॉटर भिंतीच्या बाहेर कंपाऊंड. आणि इकडे जे काही आपलं पावसाळ्यामध्ये शेडचं पाणी याच्यात खूप पडणार, इथं आपण त्याला ब्लॉक करायचा प्रयत्न करणारच आहे. पण पाणी खूप येणार. ते मातीचं पाणी परत या टँक मध्ये पण नकोय मला. हा एक सेपरेट काळा पाईप. हा काळा पाईप, हा सेपरेट काळा पाईप मी टाकलाय, तो पण कंपाऊंडच्या बाहेर. ओके. आणि हा जो इथं एक छोटा काळा पाईप दिसतोय, ह्या टँकचं पाणी 8-8, 10-10 दिवसांनी खेकड्यांना आपण खाद्य दिलं आज सोमवारी की मंगळवार पर्यंत ते संपवतात. आणि बुधवारी आपल्याला त्याचं पाणी चेंज करायचं. ओके. म्हणजे असं एक टार्गेट. आता ते कॅल्क्युलेशन कसं होईल ते नंतर. बर. तर हा एक ड्रेनेज पाईप आहे. त्याच्यातून पाणी, त्याला कॉक फिरवला पलीकडं की पाणी की ग्रॅव्हिटीने पाणी जाणार सगळं, पंपची गरज नाही. असं पूर्ण ते आपण खाली सोडलेले. पलीकडे कॉक चालू करायचा, ग्रॅव्हिटीने सगळं पाणी बाहेर. आता ह्याच्यात तुम्ही बरंच दगड वगैरे टाकायचे, ते काय सिस्टीम आहे ती? कसं आहे, खेकडे हा नावर जमिनीवर राहणारा पण प्राणी आणि पाण्यात राहणारा पण प्राणी. आणि शक्यतो तो बिळकडून राहतो अडचणीत. आता ही अडचण नॅचरल बांबूची तर आपली झाली, त्याचा आपल्याला तो एक ऍडव्हान्टेज झाला. हे दाखवा, हे अडचणच आहे. ही जी बांबू उभा केलेत का, ही अडचणच एक प्रकारची, पण आपल्यासाठी तो फायदा आहे. हा, आता इथं मत्स्यपालन करायचं होतं, पण तज्ञांनी सांगितलं की तुझं मत्स्यपालनात सक्सेस नाही होणार, कारण त्याला जेवढा पळल फिरल तेवढा तो वाढेल. आता अडकल म्हणलं, थांबा म्हणलं, अडचणीतला व्यवसाय काय? अडचणीतला व्यवसाय मग खेकडा. चला आता खेकडा करू. म्हणजे पहिल्याच प्लॅनिंग होतं उकिंडा पहिला, त्याची लेंड आहे. मग गरज नाही वाटली, कारण लेंड्या एवढे आपल्याला साठणार नाहीत, आपण त्या वापरणार आहेत किंवा विकणार आहेत. नंतर प्लॅनिंग झाला मत्स्यपालन. मत्स्यपालनचं प्लॅनिंग झालं, त्यात माझं खुळ आलं डोक्यात, हे वाढवायचं. मग हे मध्ये ब्रिज आले, सगळे पोल आले. मग आता ते सक्सेस व्हायला याच्यात. मग आता थर्ड ऑप्शन आला खेकडा पालन. आता बघा गोटाई बिटाई चालली. या जूनमध्ये आपल्या जून एंडपर्यंत टाकी कंप्लीट होऊन जुलैमध्ये खेकडा पालन मत्स्यपालन दोन्ही प्रोजेक्ट चालू होणार. कारण त्यांचा ब्रीडिंग टाइम असतो जून ते ऑगस्ट. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत त्यांचं उत्पत्ती जास्त होते. तर या पद्धतीने आपण ते सगळं केलेलं आहे. आणि हा पूर्ण भिंत आहे ना, ही पूर्ण व्हिजिटरसाठी. इथून सरळ तो परत बघा सगळं प्रोजेक्ट निघणार. हा, डायरेक्ट त्या मत्स्यपालनापासून डायरेक्ट तिकडे आपल्या विहिरीपाशी. म्हणजे असं आपण व्हिजिटरला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहता यावं याचं प्लॅनिंग आपण आधीच केलेलं आहे. कारण ह्याची मला कल्पना आहे, मी जे काय करतोय असं आडवं तिडं येईल. लोक आता निम्मे लोक तर मला वेळच म्हणतोय, काय चाललंय 2-2.5 वर्ष इतिहास वेळाने. पण जेव्हा ते पाहायला येतील ना, त्यांना पाहायला पण नीट बघायला भेटलं पाहिजे. संकल्पना बघा, तुम्ही गेट मध्ये जर प्रवेश केला, तुम्हाला प्रत्येक जागा असा स्पेस आहे. पूर्ण ह्या फार्मला राऊंड मारून तुम्ही त्याच जागेवर जाणार जिथं तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे, ए पासून झेड पर्यंत. म्हणजे काय संकल्पना आहे. खेकडा पालन म्हणजे इथं अडचण होती, त्याला कन्वर्ट कुठं केलं, उपयोगात केलं. कारण इथं मत्स्यपालन नको, जमणार नाही, इथं खेकडा पालन, कारण तो अडचणीतला प्राणी. आता आपण कोंबड्या बघितल्या, शेळ्या बघितल्या, खाली त्यांचा स्पेस बघितला. आता फ्री रेंजमध्ये त्यांचं काय नियोजन आहे, त्यात हायड्रोपोनिक आहे, त्यात आजोला आहे, त्यात सुका चाऱ्याचं आहे. आपण तिकडे जाऊ, एकदा पाठीमागं दाखवा.
हे जे साम्राज्य दिसतंय का तुम्हाला, हे साम्राज्य सहज नाही. हे 3-4 महिने जेव्हा इथं सगळ्या गोष्टी तयार असतील, शेळ्या कोंबड्या सगळ्या असतील, तर तुम्ही पाहत असताना खरंच तुम्हाला असं वाटेल की तुमचा दिवस सत्कर्मी लागला. हे इथं काय काय उभा केलं या बांगे साहेबांनी. आता राहिलंय काय आपलं मत्स्यपालन, आजोला आणि हायड्रोपोनिक. त्याबद्दल आपण सविस्तर तुम्हाला पूर्ण दाखवतो, म्हणजे पूर्ण इंड प्रोजेक्ट. त्याच्यानंतर गेटवर काय 1 एकर जमीन त्यांनी चाऱ्यासाठी स्पेशल ठेवली, ते आपण सविस्तर बघू. आता सर या जागेवर तुम्ही हायड्रोपोनिक करणार आहेत, ह्याचं कसं नियोजन आहे सर? हे इथं आपलं टार्गेट आहे की कमीत कमी 1000 किलो रोज, म्हणजे रोज चारा निघला पाहिजे. 100 ट्रे मधनं 10 किलो असं आपण 1000 ते 1200 ट्रेचा प्रोजेक्ट करणार आहे इथे. ओके. 1200 ट्रे निम्म्या जागेत आपलं सगळं बसते. निम्मी जागा आपल्याला प्रिपरेशनला लागते. 2 दिवस आधी मका भिजून द्यावा लागेल, ते मोड्या यायला ठेवा लागतील, आणि असं प्लॅनिंग आहे सगळं इथं हायड्रोपोनिक. आता हे जे दिसतंय वेस्ट आउट ऑफ बेस्ट आहे सगळं. आपण जी विहीर खोदली त्या विहिरीचा बराचसा दगड आम्ही बांधकामाला पण वापरलाय. ओके. त्या कोपऱ्यापासून जवळजवळ जो रस्ता दिसतोय 200, 250, 300 मीटरचा रोड आहे इथपर्यंत. इथं खाली सगळी विहिरीची दगड आहेत मोठमोठाली, हे विहिरीत निघलेले. आणि वरून तोच विहिरीतला निघालेला मुरुम आहे. हे सगळं करायला मला 5 लाख रुपये खर्च होता सर. हे सगळं विहिरीतून भागलं. मग 8.5 लाखात विहीर झाली आणि 5.5 लाख रुपये वाचले. 3 लाखात विहीर, 3 लाखात विहीर झाली माझी. आणि हे त्याचं आता सगळ्यात खालचं वेस्ट उरलेलं हे लेवल केलं की हायड्रोपोनिकचं जे आपलं पाणी साचणार ते साचणारच नाही, ते डायरेक्ट खाली जाणार. आता इथं भिंत होईल अशी छानपैकी. इथनच आपलं साहेब पण येईल ठिबकचं, इकडे ठिबक वरती आपला झाला होईल. हे आपण आता पहिलं हळूहळू हे प्रोजेक्ट वाढत गेलं. इथं मस्तपैकी आता मी एक मस्त किचन, बेडरूम माझी राहायची सोय इथं ह्या चबुत्र्यामध्ये. चबुत्र्यात इंटरनेट साठी तर पूर्ण टावर लावलंय. टावरच्या खाली जी हे टावर साठी जे लागले खाली, इथं ह्यांचं ऑफिस, एसी रूम, इथं किचन सगळं याच जागेवर. आता हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. एवढं होईल की जेव्हा तुम्ही 3-4 महिने द्याल तुम्हाला ओळखू येणार नाही अशा पद्धतीने इथं आहे. वरती सोलार पॅनल वगैरे आपण पत्र्यावर लगेच. आता इथं आपण मत्स्यपालन जे आहे त्याचा कसा प्रोजेक्ट आपण ते पाहूया. इकडे ना जवळजवळ आहे ना 7-8 फूट 10 फुटापर्यंत खाली बांधकाम केलेले आहे. अशी चारी बाजूने एवढ्या उंचीची जाळी जी आपण तिकडे पाहिली का, सेम कंडिशन. तुम्ही कुठल्याही इथून तुम्ही प्रोजेक्ट दाखवा सर, तो पहा प्रोजेक्ट सर. तुम्ही तुमच्या आयुष्यात असा कुठं प्रोजेक्ट बघितला नसेल की काय काय वातावरण काय केलं हे. या इकडे आपण ह्याचं दाखवू. या जागेवर आहे मत्स्यपालन. क्या बात. इथं ओके. इथं किती मासे बसतील सर इथं? आता ह्या जो काय एरिया आहे या एरियाच्या आणि या पाण्याच्या कॅपॅसिटीनुसार 3 टन तर आपण ठेवू शकतो. 3 टन या जागेवर. बायोफॉकचा जो कन्सेप्ट आहे तोच आहे, पण आपल्याला ताडपत्रीत नाही करायचा. काय आलं, ही भिंत माझी झाली होती. बरोबर. हे स्ट्रक्चर केलं, त्याला ती अटॅच ती भिंत झाली होती आणि इथपर्यंत माती होती. मग हे 2 टप्प्याचं क्षेत्र मला खालीवर करायसाठी ही भिंत झाली. आलं लक्षात? म्हणजे 1, 2, 3 भिंत माझं. आता हे वाकडे तिकडे का केलं हे असं डोक्यात विचार येईल एखाद्या, काय वाकडे तिकडे केले. पण ही माझी रेडी भिंत होती, ती मी तिकडे भिंत केली. हे 2 वावराचं टप्प्यासाठी ही भिंत सर उभे ती केलेली होती आणि इथं माती होती सगळी. तो तिथला प्रोजेक्ट ज्यावेळेस माझ्या डोक्यात कॅन्सल झाला पुढच्या भविष्याच्या तोट्यामुळं. लगेच त्याला म्हणलं आता कुठं करावं मत्स्यपालन. ही माती उकारली, वर टाकली आणि ही भिंत आता 2च दिवस झाले बांधून झाली, 8 दिवस. हा तांग तयार झाला माशाचा. आता याला एक पूर्ण डाळ केलाय. आता बघा याच्यातनं पण आयडिया, आता याच्यातलं पाणी बाहेर कसं काढायचं हा एक लय मोठा, कारण दगडाच्या याला तर बोक्स होऊ शकत नाही. हो का. इथून मी आउटलेट केला, विहिरीच्या रिंगला सर बोक्स पाडले. विहिरीच्या रिंगला आत घातले विहिरीत, परत विहिरीतून साहेबांनी बघा तिकडे बाहेर काढले. म्हणजे मधून ते केलं आणि ह्याच्या माध्यमातून इकडे बाहेर पाणी. 8 दिवस विचार करत होता आता हे पाणी बाहेर कसं काढायचं. एवढं पंप तर लावायचा नाही आपल्याला, लाईट वापरायची नाही जास्त करून. कालच मोदी साहेबांनी आवाहन केले की हे करा. आता तिथं काय करणार आहे आपण, तिथे एक कॉक टाकणार. ह्या जो नाला दिसतोय छोटासा, यात ते खत म्हणून जाईल. आणि भविष्यात प्लॅनिंग आहे आपलं की इथं पण आजोला सोडून देऊ, वड्यात सुद्धा. त्याच खतावर तो आजोला येईल ना. इथं काय हे असं आहे, 6 महिने पाण्याखाली असतोय. आपल्या विहिरीचं पाणी याच्यात सोडत राहायचं, हे पाणी याच्यात सोडत राहायचं. तेच पाणी खाली जिरून आपल्या विहिरीचं पाणी वाढणार आहे. बरोबर आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग होणार, सगळं हे होणार. त्यातच हे खत पण जाईल थोडंफार, त्याच्यावर आपला आजोला पण उगेल. कमाल आहे. म्हणजे बघितलं का, तिकडं खेकडा पालन 2 भिंती कामात आणल्या, एक भिंत केली,
मत्स्यपालन. जागेचा वापर 2 एकर मध्ये काय काय करता येते सगळं करायचंय. आणि ही भिंत खाली 5 फूट आणि वर 4 फूट आहे. खाली 5 फूट, पायापासून अशी 5 आणि अशी तिरकी होत आपण वरती 4 आणली होती. आणि इथं आपण जी तोब आहे इथं 11 फूट भिंत आहे ही दगडाची. 11 फूट. 11 फूट इथं खोली आहे ना जास्त. आता गेट मध्ये त्यांनी पाण्याचं जे नियोजन केलंय का, जिथं येणारी प्रत्येक गाडी त्या पाण्यातून सॅनिटाईज होऊन येईल, माणसं पाय धुवून सॅनिटाईज होऊन येतील, आपण ते पाहणार आहेत. आता प्रोजेक्ट आपला व्हिडिओ आता अंतिम टप्प्याकडे आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 1 तासापेक्षा जास्त हा व्हिडिओ बघितला. तुम्हाला असं कुठं वाटलं का की ही माहिती किंवा 1 तास देऊन आपलं काही चुकलं नाही ना वाटलं? मग कमेंट करून नक्की सांगा ना, तुम्हाला आतापर्यंतच्या 1 तासात काय वाटलं. 1 फूट जागा सुद्धा वायाला जाऊन द्यायची नाही. जागाच नाही आपल्याकडे. 2 एकर मध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट करायचा आहे. स्वप्न आहे आपलं. काय भिंत 4-4 फूट रुंद भिंती तो आहे. 4 फूट. क्या बात आहे. आता तुम्हाला मगाजी म्हणलं होतं का ही विहीर आहे जी 70 ते 75 फूट ना, 75 फूट विहीर आहे. आता वरी तुम्हाला दिसते साधारणतः 25 ते 28 फूट रिकाम आहे. खाली 50 फुटापेक्षा जास्त पाणी. 1.5 वर्ष झालं सर ती लेवल गेलीच नाही 1.5 वर्षापासून. म्हणजे जेवढं आपण उपसतोय तेवढं ते येते. अजून जास्त उपसा नाही कारण आपला चारा वगैरे अजून नाही, पण जेवढं काय उपसतंय त्या लेवल येऊन पाणी थांबतं. मे महिन्यात चालू आहे. मे महिन्यात हे 50 फूट पाणी, आणि ह्याला लागतं भाग्य. पाणी नसल्याशिवाय कोणी करू शकत नाही. पण काय प्रॉपर नियोजन आहे. आता हे आपण विहीर बघितलं जिथून पाण्याचे सोर्स असणार आहेत. आणि हा प्रोजेक्ट जिथून तुम्हाला बघायला सुरू करायचे, जिथं गेटमधून मग तुम्हाला मी उल्लेख केला होता, त्यांनी एक सुंदर संकल्पना आणलेली की जिथं तुमची 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल, जिथं सॅनिटाईज होणार आहे त्या सॅनिटाईज होऊन मध्ये येणार आहे. त्यांनी कन्सेप्ट सोपी, पण त्याला राबवलंय कसं बघा. इथं एवढं मोठं भरलंय, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट आहे. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट. खर्च एवढा मनातून केलाय ना, 1 नंबर. एवढ्या एरियामध्ये 60 गोण्या लागल्यात एवढ्याला 60 गोण्या. आणि अख्ख्या प्रोजेक्ट वरती आता कालचा माल धरून 1400 गोण्या झाल्या. 1400 सिमेंट गोण्या. बघा हे म्हणजे सगळ्या कामाला सिमेंट दगड रॅन्डम सगळा हाच. ही बघा गच्ची. आता तुम्हाला एका शब्दात सांगू का, इकडे बघा. इथून तुम्हाला दिसतंय ह्या कॅमेऱ्यापासून हे जे रस्ता दिसतोय हा कंटिन्यू रस्ता तुम्हाला 4ही बाजूने फिरून याच जागेवर ह्या गेटवर आणणार. म्हणजे जे व्हिजिटर्स आहेत यांना येताना मधल्या कामाला डिस्टर्ब होऊ नये, त्यांच्या इन्फेक्शन ज्या गोष्टीत मध्ये कुठला त्रास होण्याची काळजी घेतली. आता इकडे तुम्हाला मागवा सांगितलं पाणी कमी झालं होणार ना त्याचं. नाही अजून काम चालू आहे, अजून हा बनलेला नाहीये. याला अजून आता याचं काय नियोजन आहे सर? हे छोटं हे जे काय आहे, बरेचसे लोक काय असणार आहेत, मोटरसायकल वगैरे येतील आणि त्यांना कंटाळा, आपल्या माणसाला कंटाळा आहे पाण्यात जायचं, तिथंच गाडी लावतील आणि पाय येतील खाली. पायाला तर तुम्ही पाण्यात नाही बाबा गाडी घालायची त्याला. तर पहिला तो इथं आपलं गेट पूर्ण उघडणारच नाही, आपण 1च फूट उघडणार ना. तो एकटाच आहे, मग पूर्ण गेट उघडणार नाही. तो आला की पहिला त्या पाण्यात पाय द्यायचा. फुटबाथ हा आपण इथं केला. इथं आपलं डिसइन्फेक्ट असतील वेगवेगळे, चुना बिना वगैरे, त्यातनं तो हे करील. आता ही पाण्याची जी टाकी आपण ठेवली इथं, आपण एक चंबर बनवतोय. तिथून जरी आला तरी तो इथं येऊन याच्यामध्ये त्याला आपलं जसं आपण कोरोनामध्ये सॅनिटायझर रूम केली तसं त्याच्यामध्ये तो इथं गेट आहे. आणि हे गेट पण क्वालिटीचं बनवलंय. हे मुद्दाम दाखवतोय ना मी. हे पहा त्या गेटवर सर 1.5 महिना अभ्यास केलाय. कसं हे गेट बनवायला, तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये अशा टाईपचे कॉन्टिलिव्हर गेट, याला खाली कुठेही ट्रॅक नाही सर. तुम्ही बाकी कुठेही गेट पाहिले असतील, असा इथं एक अँगल असतो, त्या अँगल वर चाक फिरतं खाली, आणि कालांतराने गाड्या येऊन जाऊन त्या अँगल वाकडा होतो, गेट तुमचं वर्किंग बंद होतं. हे उलटा केलंय आपण सगळं. याच्यावरती परदेशामध्ये मी बघितलं, हे बघा 4 व्हील लावले, ते वरती व्हील आहे. वर 2 व्हील, खाली 2 व्हील, 4 व्हील वर याला बॅलन्स केला अख्ख्या गेटला. खाली हा किती बेंड झाला, गेटला काहीच प्रॉब्लेम नाही. गेटला ट्रॅकलेस गेट आहे. आपण काय केलं, जमिनीत ट्रॅक द्यायच्या ऐवजी गेटला ट्रॅक दिलाय खालून आणि वरून. हो का? राईट. जमिनीला ट्रॅक नाही दिला. जमिनीला ट्रॅक दिला का गाड्यांच्या वजनाने तो बेंड होणार आणि मग ते खाडकोड ओढणार नाही, काय नाही. असं आपण ह्याच बाजूला एक आणि त्या बाजूला एक गेट बनवला. हे एंट्रन्स आहे. आणि हो का, गाडी कोणाची आली 1 फूट आपल्या डिसइन्फेक्ट मधून ती वाहून इथे येणार. 1 फूट पाणी असणार आहे. 1 फूट डीप. लांब तर भरपूर आहे. हे लांब जवळजवळ त्या कोपऱ्यापासून 25 फूट आहे. हा पूर्ण एकदम मस्त उतार दिलाय की तो गाडीला काही गाचका नाही, एकदम व्यवस्थित सायलेंट मध्ये गाडी आत येणार. हा प्रोजेक्ट इथून बाहेरून जिथं एंट्रन्स आहे असा दिसतो प्रोजेक्ट. हा या साईडला 1 एकरभर जमीन आहे, जी
चारा, शेळ्यांसाठी जो चारा आहे स्वतः तयार करणार, लेवल, खत, एवढं मॅनेजमेंट, हे एकरभर, हे इकडचं तिकडे हायड्रोपॉनिक वगैरे, हे बघा, हे पूर्ण आता पलीकडे कामगार काम केलेलं दिसतोय तुम्हाला. हे पूर्ण ह्या कंपाऊंडच्या कडे झाड आहेत सगळे, सुपारीचे झाड लावलेत. म्हणजे उत्पन्नाचा एक एक सोर्स त्यांनी सोडला नाही. अशा पद्धतीचा हा संजीवनी फार्म ना, संजीवन ॲग्रो, अशा पद्धतीचा हा संजीवन ॲग्रो फार्म आहे, जो मागच्या 1 ते 1.5 तासापासून तुम्हाला आम्ही पूर्ण एक एक गोष्ट समजून सांगत आहोत. ही जी भांगे साहेब आहेत, यांनी हा प्रोजेक्ट नाही, हा ड्रीम प्रोजेक्ट केला आहे. ज्या व्यक्तीचे आईवडील काही वर्षापूर्वी सोडून गेले, भाऊक झाले, कारण हे सोपं नाही, शेतकरीचं पोरगं एवढं उभा करणं सोपं नाही. परंतु ह्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ आहे, आणि ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तो जगात कशावर विजय मिळू शकतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. संजीवन ॲग्रो फार्म भविष्यात शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी आहे, एक प्रेरणा आहे, जी तुम्ही प्रेरणा घ्याल आणि त्याबद्दल सकारात्मक विचार कराल. ज्ञानेश्वर भांगे सरांचा हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटायला या, त्यांना भेट द्या, आणि ह्या फार्मविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका खूप मोठ्या प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.